एक रानाल आणि एक दिवा तो काळजी म्हणजे बकऱ्याची माझी फेवरेट. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅव अ ब्युटिफुल डे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर सर्वप्रथम तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, कोजा पौर्णिमा असल्यामुळे तो निमित्त साधून आमच्या गावात एक कोजागिरी पौर्णिमा निमित्त एक कार्यक्रम असतो. सो आता आपण तिकडेच चालवलं आहे, म्हणजे आता तयारी चालू आहे. दुपार झाली, तर कार्यक्रम संध्याकाळी असतो. सो आता आपण तिकडेच चालू आहे. सो आता भेटूया आपण तिकडेच. पोचलेलो आहोत आपण इकडे आणि इकडे तयारी चालू आहे. बघा अशी काहीशी तयारी चालू आहे आपली. आणि आपली सेवक इकडचे साई मंदिरवाल्यांची कामं चालू आहे. बरोबर टाइम आलं वाटतं. यो ये सगळी खोटा आहे. यो आता अरे मी आता गाडीला उतरणे बघा रमणदा तुला. पण सगळं हँडल नंतर त्यालाच करायचं, त्याच्यामुळे प्रेशर जास्त असेल. आता काम यांना करू दे. पण आता झाले ना अजून बाकी आहे का? आम्ही तो काय झाकी काय तो डायलॉग अरे काय गरज नाही तुझं या हो ना, कराटेवाला होशील ना तू. मिक्सरची गरज नाही. ते कराट्यांची प्रॅक्टिस होत ती अशी. बरोबर आहे, काम बरोबर आहे. आपले किती लिटरचा दूध आहे बोला? 180 लिटरचा दुधाचा या वर्षी वाढलंय. पब्लिक वाढते म्हणून दूध पण वाढलं. चांगली गोष्ट. या मंडळी या बदाम मंडळी, आता आम्ही कल्याणला आलेलो. आपल्या बरोबर आहे तेजस भाऊ. तो आम्ही याच्यासाठी आलेलो आहे कारण आम्हाला गावात काय मिळालं नाही. आम्ही दूध घ्यायला आलो. मेन पॉईंट म्हणजे आम्ही आता तिथे कोजागिरी तुम्हाला दाखवली तयारी तुम्ही बघितली. तिकडे आम्ही दूध सुद्धा देतो. सो पप्पा द्यायचे म्हणजे आधी दूध तिथे. सो आता पप्पाच्या स्मरणार्थ आम्ही देतोय. सो तोच दूध घ्यायला आम्ही इथे आलेलो आहे. सो आता बघूया कसं काय. सेट देखो आपण सेट आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला दूध आल्यानंतर घ्यायल्यानंतर आपलं इथे देतातच ते. प्रत्येक वर्षीचं आहे ते कोजागिरीचा. सो आता त्यांनी दिला आणि ते फ्री ऑफ कॉस्ट देतात ते. सो घेऊया याचा आनंद लस्सीचा. मस्त आपला माणूस दिलेला आहे. जाऊन आलो तरी यांची कामं नाही कापत. कामा कापणारच नाही. जाऊन आलो तरी यांच्या अजून कामं नाही संपत. सो मंडळी, आताच कार्यक्रमाच्या इथून आलेलो आहे मी. तिथे होतो आता फ्रेश व्हायला थोडं घरी आणि आता लागले मला भूक. सो बघूया इकडे आतमध्ये काय चालू आहे. 7+, 8+. अरे तू किती ब्लॉग्स बनवतात? 1 लाख ब्लॉग बनवणार आहे मी आज. 2 लाख. मग 2 लाखावर शून्य किती येतात सांग? टू वर किती झिरो असतात सांग? 2 लाखाला 200 झाले. बाबा मस्त स्टार्टर आहे. काय होईल? तवा फ्राय चिकन आहे मस्त पैकी रेड मध्ये. इकडे काय इकडे मस्त ग्रीन चिकन आहे. हे काय? हा मटन असं मस्त. बाबा बनाली मला ठेवा. ही बुकिंग करून ठेवले की मला ठेवा. असं तुला काय एकच आहे? मी खाणार ती. नको मारू नको. मंडळी आली जत्रा आमची. ही जत्रा आल्यानंतर पुरे का अवतारा बघ कशी झाल्या. आता हिचा मेकअप नाही आहे म्हणून ही लास्ट थोड्या टायमात मेकअप बोलतावा मग बरोबर तुम्हाला देईल कॅमेरा आहे ना. आणि आज कोजागिरी आहे. तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचं एक थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो जे मी गुगलवर सर्च करून, मला पण एक्झॅक्टली माहिती नव्हतं, गुगलवर सर्च केलं त्याच्यावरून मी तुम्हाला महत्त्व सांगतो. कोजागिरी पौर्णिमा ह्या दिवशी हिंदू धर्माच्या माहितीनुसार म्हणजे त्यांनी ते सांगितलं होतं की ह्या दिवशी लक्ष्मी माता जी आहे ती चंद्रमंडळातून खाली उतरते आणि रात्री मध्यरात्री विचारते की कोण जागा आहे असं. आणि त्याच्यामुळे आपण तो दूध प्यायचा असो रात्री मध्यरात्री आणि त्याची चंद्राची सावली त्याच्यामध्ये घेऊन तो दूध पाशन करायचा असतो असं काहीतरी माहिती आहे जी मी थोडक्यात वाचली ती तुम्हाला मी शेअर केली. सो आता ऑलरेडी खूप टाइम झालाय. सो आता आपण भेटूया तिकडेच. दूध रेडी होते आपला बघू शकता. काय वेलची एका टोपामध्ये काजू बदाम एवढे अजून व्हायचे आहेत काय टोपा? अजून
टोपा व्हायचे आहेत. दूध मसाला जायफळ पावडर. जायफळ पावडर कुठे आहे? ही का? ही मग तू दूध मसाला आहे का? दूध मसाला इकडे जायफळ पावडर. आता सेंटेड साठी आपण वेलची पूड टाकतो. वेलची पूड. ओके. बघा काजू बदाम. या प्युअर दूध पिण्यासाठी वडवली कोळीवाड्यामध्ये या लवकर. ही आहे होम सेवा साई मंडळ वडवली कोळीवाड्याची कोजागिरी पौर्णिमेची तयारी. कुठला मसाला स्पेशल होम साई सेवा मंडळाचा स्पेशल मसाला. स्पेशल मसाला आहे का ह्यो? सो मंडळी सॅमी भाऊ आलेले आहे आपल्या घरी. कसं काय? फर्स्ट ऑफ ऑल तुला कॉंग्रॅच्युलेशन सिल्वर बटन भेटल्याबद्दल. तुझं कर गाडी घेतल्या. अरे गाडीचा पण कॉंग्रॅच्युलेशन. तो राहिला. ए तुझं कर. तुझं काय? तुला नाही बोलला मी नाही घरी आमच्या लगीन नाही. याला बोललाच नाही मी. म्हणजे त्याला सॅमीला बोलले तुझं काय? तुला त्यांनी बोललं त्यांच्या घरी जा ना. आमच्या घरी काय काय करू? पंढरी शेट दाखव. मग कोणला येतं? तसा कसा करतो रे कवा पण तू ब्लॉग मध्ये? दाखव आता. मग कोणचा फॅन असतो? मथुरचा फॅन असतो. मी पंढरी शेटचा फॅन आहे ना. 50-50चा ना. 50-50चा रॉयल स्टॅग आहे. रॉयल स्टॅग पितं का तू? घे रॉयल स्टॅग पी. काय देऊ चावल तुझ्या तो. थांब थांब. कुठे गेला बाबा? परत आला. यो जेवला. यो बरोबर जेवले काय रे? थांब जेवत नाही घेत. घे ब्लॉग मध्ये तुला. घे घे बरो त्याला पका बरो. भाऊ चला आरामात जा. आरामात या. काय रे तुला बोललो नव्हता मी. तू कशाला आला आमच्या तर? तू नाही ऐकणार. तुझ्या घराला तुम्ही डायरेक्ट आमची जेवणाची सोय नाही नाही. अनपेक्षित होता ऍक्च्युली. माहितीच नव्हता मला. तू अनपेक्षित झाला. पण मला डायरेक्ट काळजीचं दर्शन भेटला. काळजी म्हणजे बकऱ्याची माझी फेवरेट. आता मला धन्यवाद धन्यवाद. सावकाशचा दुसरा कार्यक्रम आहे. सावकाश जा आपण. ना त्या लेडीजला साड्या द्यायच्यात. आपला लकी ड्रॉ ठेवले. मगाशी जेवणाला पहिले साड्या आणल्या. आरामात जा. आरामात जा. चल जाता. नक्की. चल रुपास. बाय बाय. अभय. चला महिला. चला चला या या. दोन बाकी आहे का? या याच्यातून 2 नंबर काढण्यात येतील. 2 पैठण्या. 2 पैठण्या आहेत. 1 नंबर आणि 2 नंबर काढण्यात येईल. रेडी का? कोणी आहे का अजून? संगीत गुरुजी चालू करू का? डीजे रेडी स्टार्ट. नाचायचं नाचायचं. या ठिकाणी मंजुळाबाई मनोहर भोये यांच्या स्मरणार्थ आपले सदस्य असे पैठणीचा मान या ठिकाणी दिलेला आहे. खुर्ची तुटलीचं भरून. 1 2 1 बाकी आहे. 1 बाकी आहे. 1 बाकी आहे. तिकडे स्टेजच्या मागे ती. अरे कोणीच नाही. कोणीच नाही. पळू नका. अशा प्रकारे विजयी खेळाडूंचे खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला
चला पुढे राहाल तर जिंकाल, पुढे राहाल तर जिंकाल, पुढे राहाल तर जिंकाल. नाचाल बाहेर गावून इथे आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी. त्यांचे खूप खूप धन्यवाद. बाहेर गावावरून आलेली माणसं आहेत सगळी आपली. यानंतर पुरुषांनी या आपल्या गावच्या सगळ्या लेकी आहेत. एक हाताळी, एक राहणार आणि एक दिवा. आणि या दोघी जणी मला वाटतं विजय झालेले आहेत आणि फायनल यांची फायनल होईल. तरी सुद्धा यांची फायनल होईल. मान शेवटी विजेत्याचा आहे ना. 2 साड्या तुम्हाला भेटतीलच दोघी नाही, कारण की एक दोन्ही आहेत ना म्हणून. आणि यानंतर अपर्णा आत्या आमची विजय झालेले आहेत. बऱ्याच लांबून आलेले आहेत आपल्या इथे आपल्या कार्यक्रमामध्ये. आज आमच्या वडवली कोलीवाडामध्ये सेवा मंडळ त्यांच्याकडून कोजागिरी कार्यक्रमाचं आयोजन केले. बघत असेल गर्दी. थोड्याच वेळात गरबा झाला, संगीत खुर्ची झाली, तसेच लहान मुलांचा फॅन्सी ड्रेस आणि भन्नाट असा मी नाटक वडवलीकर हा लोकगीत कार्यक्रम सुरू झालाय. बघत असा छोट्या पब्लिक, गावातली सगळे पब्लिक या ठिकाणी होतात. आणि खास म्हणजे वैशिष्ट्य जो आपला ड्रायफ्रूट दूध असतो जो कोजागिरीला, तो या ठिकाणी लोक 2-2, 3-3 पितात. या तुम्ही पण तुमच्या मनोरंजनासाठी, तुम्हाला निखळ मनोरंजन देण्यासाठी आणि हसवण्यासाठी आज हा जो काही ओम साई सेवा मित्र मंडळ आयोजित कोजागिरी महोत्सव 2023 आहे. या कोजागिरी महोत्सवाचं औचित्य साधून आम्ही आपल्या समोर ठेवू आणि आणखी त्याच्यापेक्षा एक अशी सदाबहार अशा गाण्यांवर नृत्याविष्कार घेऊन एक अनोखा असा कार्यक्रम ज्याचं नाव आहे निर्णयाला वंदन करून आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. सर्वजण मग जोरदार टाळी स्वागत करूया आपण कलाकारांचं. आणि एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असं असतं या मंडळात काम करते बघा. ड्रायफ्रूट भरला असं पटतं का तुम्हाला? चुकीची गोष्ट आहे ही, चुकीची गोष्ट आहे. काही वाटायला नाही आणि वाटता वाटता काढून ठेवले. हे बघा सगळं काढून ठेवले ना. प्रत्येक क्लास मध्ये असं आहे का? त्या सगळं ठीक आहे पण यात चंद्र पाहिजे मला. जेव्हा चंद्र घेतलाय जमिनी आता पिऊ शकते म्हणजे मी. काय 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 याच्यात जास्त टाकलेला आहे. मला दिलेला आहे यांच्या प्रेमापोटी मला दिलेला आहे. जास्त काम केलं तू घे.
येऊन 4 या 5 वर्ष पूर्वीची गोष्ट. मी इकडे फोकसाठी आली होती आणि तिथून आणि इकडचा प्रवास खूप मोठा. यानंतर पुन्हा एकदा वंदे भारत माता की. जतीन सुनील तारे द मम्मी. जतीन सुनील तारे मम्मी काय होता ही होती कॉमेडी. काय बोलायचं का? जतीन सुनील तारे मम्मी. कोणची मम्मी? काय बोललाय? रेगिस्तानची मम्मी. त्यांच्या रेगिस्तानची. तुम्ही बोला ही काची जमली आम्हाला अक्कलची पण मी सांगता अक्कलची अक्कल बारकी करून शिका नाही तर शेमडी करून. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कंटिन्यू बोलतो हा झूम करायचं आहे ना माहिती आहे मला. असं कम कर तसं नको करू तसं डायरेक्ट येतं. तुझी साईड वेगळी आहे माझी साईड वेगळी आहे. काय डायलॉग बोलणार आहे का? डान्स करणार आहे का? झिंगाला हो डान्स होऊन झिंगाला हो झिंगाला लाहू झिंगाला लाहू झिंगाला लाहू झिंगाला लाहू. एकदा 2 टाळ्या हो द्या. मुझे नहीं पता है मुझे मत पूछो अपने ख्वाब पूरे करने के लिए सब खो दूंगा पहले सब खो चुका अपना ख्वाब खो दूंगा अब तेरे घर में लगता है पूरी रात रो दूंगा मैं तेरी याद में ऐसी ऐसी बात में जाऊंगा कहाँ मैं मुझे बता दे हाथ से जिंदगी कमाता जो कमाता वो उड़ाता दे क्योंकि इधर का भी पेश होते हाथ से अली के दर आलेले आहेत. बिना बुंडी वाला भूत आपसे बात करेगा. रुक जा. माझं नाव आहे भार्गव संदीप भोई. एक दिवशी एक भूत आला आणि माझी मुंडी कापून गेला तेव्हा मी झोपलेलो म्हणून मला मुंडीच नाही आली. बोला ये है गुना बिंदी वाला भूत. चलो ताली बजाओ के लिए. ऐसा है ये मुंडी. हाँ बोल. I am Spider-Man. I love कोडीवाडा. एक जण ज्याच्यावर आपल्या पूर्ण
पूर्ण भारताला गर्व आहे असं चंद्रयान 3 जे लॉन्च केलं होतं याचं हुबेहूब या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बोला. माझं नाव शुभम राठोड. मी आहे चंद्रयान 3. चंद्रयान 3 चमत्कार केला चमत्कार त्याला साईबाबा 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 शंकर भोले बाबा. जय भोलेनाथ. भोलेनाथ बम बम भोले. या ठिकाणी तोले के तोले सक्षम बोलो पुंडलिकावर महाराज की. कुमार साईनाथ गोपीनाथ सलबे खंडोबा झालेले आहेत. कोण आहे बायकोन तू नाही मला वाटतं इकडे कोणतरी आहे. नाही कुठं वाचल्यात रवर काहीतरी एक मात्रा आहे ना दुसरा पुरा खतरा आहे. अशा रीतीने हा लकी ड्रॉ विनर आहे रेखाताई नाईक राहणार. रेखाताई नाईक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कार्यक्रमाकडे वळूयात कार्यक्रमाकडे सगळे रेडी आहेत. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर फॅमिली
मी सांगू का दादा कोण त्याच्यामध्ये जे नाव लिहिले ती आहे ते पण बरोबर आहे. मुंबईच्या किनारी हा गावात आलाय गावातच आलाय. मानकरी आहेत 500 रुपये आणि साडीच्या सपना भोईर 1, सपना भोईर 2. कुठे या 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 खाली या आणि सपना भोईर आलेले आहेत. ठीक आहे.
सो मंडळी आपल्या सोबत आहे संजना सिरिया, ढोलकीच्या तालावरील फेम तुम्ही तर ओळखत असालच. आणि माझ्या माहितीप्रमाणे 7th रँक आला होता ना, 7th रँक त्यांचा आला होता. तुम्ही सर्वच एलिमिनेट झाले होते, म्हणजे भरपूर त्यांनी प्रवास केला होता. सो तुम्हाला त्यांची थोडासा इंटरव्ह्यू घेऊन दाखवतो बिकॉज ऑफ आजचा जो कार्यक्रम तुम्ही बघितला आतापर्यंतचा, त्याच्यामध्ये त्यांचा डान्स सुद्धा बघितला असालच. परत त्यांनी इकडेच पहिला डान्स केला होता 5 वर्ष आधी. सो आपण इंट्रोड्यूस करत आहोत संजना सिरियांना. नमस्कार. आणि ते गुजराती असल्यामुळे थोडा लँग्वेजचा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. सो तुम्ही 5 वर्ष आधी म्हणजे 5 वर्ष ना, 4 या 5 वर्ष आधी त्यांनी इथेच डान्स केला होता आपल्या कोजागिरी पौर्णिमेला ऍज अ साईड ऍक्ट्रेस, आणि लीड पण नव्हते. आणि तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे ते 4 वर्ष आधी साईड ऍक्ट्रेस केलं होतं. आज त्यांनी लीड डान्सर न करता एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला ते पोहोचलेले आहेत. म्हणजे आज ढोलकी तालावर याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांना बघितलंच असेल. सो आजपर्यंत प्रवास कसा काय होता तुमचा? तर मला तर खूप छान वाटलंय. म्हणजे प्रवास कठीण होता, खूप कठीण होता, कारण की माझी आई नाही आहे आणि आम्ही 5 बहिणी आहे. माझी बहिणीने खूप मला सपोर्ट केला इकडे. म्हणजे मी हेल्दी पण होते, तर मला हे पण होता का नाही मी हेल्दी मी नाही जाणार. ऑडिशन चालू होते, तर मला असं वाटलं का मी सिलेक्ट नाही होणार. तर माझी बहीण बोलली नाही तू जा, तू खूप छान नाचते आणि तू एकदा तरी जाऊन ये. तर मी गेली आणि मी कृष्णाला खूप मानते. तुम्ही बघत असेल ढोलकीच्या तालावर, तुम्हाला माहिती असेल. तर बस मग सिलेक्ट झाली. तिकडनं माझी जर्नी सुरू झाली आणि एवढं 7th पर्यंत मी टॉप 7 कंटेस्टंट होती. ते तिथपर्यंत पोहोचली आणि खूप छान वाटते. आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम भेटतोय एवढा, तर खूप मजा येते. सो मंडळी इथपर्यंत प्रवास प्रत्येक आर्टिस्टसाठी सोपा नसतो. आणि त्यात यांच्याकडे आई वगैरे सर्व नसल्यामुळे त्यांच्या अजूनच आहे, आणि हेल्दी असल्यामुळे खूप सारा प्रवास त्यांचा कठीण असला तरी पण एवढ्या कठीणाईतून त्यांनी एवढ्या मोठ्या नावाला वर्चस्व त्यांनी हे केलं. आणि महत्वाची गोष्टांची मला आवडली इंटरव्ह्यू घ्यायचं कारण असं की आज एवढ्या मोठा फेमवर जाऊन सुद्धा आपला कार्यक्रम मोठा नाही तेवढा जेवढा त्या स्टेजची जी हे होती म्हणजे ढोलकी तालावर कार्यक्रम, तरी पण त्या इथे येऊन नाचल्या त्याचं मला खरंच भारी वाटलं मनापासून. मी इंटरव्ह्यू घ्यायचं कारण तो होता की ऍटिट्यूड घमंड ह्या गोष्टी आल्या नाही अजून पण छोट्या स्टेजवर, पण तेवढ्याच जोशात आणि याच्यामध्ये तुम्ही नाचताय ते मला आवडलं. मला एक बोलायचं, कलाकारासाठी कोणचं पण स्टेज छोटा या मोठा नसतो. जिकडे आम्हाला तुमची सेवा करायला भेटेल तेवढंच आम्हाला छान वाटतं. मला खूप छान वाटलं आज इकडे येऊन आणि एवढं लोक मला प्रेम करतात. मी स्टेजवरती चढतेच, लोकांचा असा आवाज येतो ना, मला एवढं बरं वाटतं. असं वाटतं हे पब्लिक माझ्यासाठी आली आहे, तर खूप छान वाटतं. नक्कीच नक्कीच. तर तुम्हाला भेटून आज खूप बरं वाटलं आणि थोडासा टाइम दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या हिंदी रियालिटी शो मध्ये. आणि लावणीच करणार आहात तुम्ही तिकडे सुद्धा. सो नक्की भेटाय पुणे आणि भेटूया आपण थोड्या वेळात.